ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात आता या ज्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यावरून हिंदी सक्तीचं धोरण उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये स्वीकारलं होतं असं म्हटलं गेलेलं आहे। मंत्री उदय सामंत यांनी हा गौप्यस्फोट केलाय आणि थेट ठाकरेंकडेच बोट दाखवलेलं आहे। ठाकरे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे यांच्याकडून हिंदीची पाठराखण केली गेली असंही उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरेंनी भूमिका बदलली। आमदार आदित्य ठाकरे यांचा जुना व्हिडिओ दाखवून मंत्री उदय सामंत यांनी हा आरोप केलाय। मी एका पक्षाची जी भूमिका आहे, युबीटीच्या पक्षाच्या भूमिकेमध्ये शंका का व्यक्त केली? कारण त्या पक्षाचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाच 1ली पासून 12वी पर्यंत हिंदी कंपल्सरी असलं पाहिजे, सक्तीची असलं पाहिजे असा अहवाल त्यांनी माशेलकर साहेबांचा स्वीकारला। त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे। जास्तीत जास्त भाषा आम्ही शिकतोच आहोत ना, त्यासाठी उदय सामंतांची शिकवणी घ्यायची गरज नाही। तुम्हाला कोणत्या भाषा शिकायच्या हा तुमचा प्रश्न। आम्ही आमच्यावरती शालेय शिक्षणातला म्हणतोय आम्ही, त्यांना जरा सांगा डोकं ठिकाणाला ठेवून बोला। इयत्ता 4थी प्राथमिक शालेय शिक्षणामध्ये या लहान मुलांवरती अशा प्रकारे तिसऱ्या भाषेची सक्ती करता येणार नाही। तर ठाकरे बंधू एकत्र आल्यावर भाजपाच्या पायाखालची वाळू सरकणार असं पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी म्हटलंय। ठाकरे ब्रँड काय आहे हे भाजपाला आशिष शेलारांना 5 जुलैला कळेल असं वसंत मोरे यांनी म्हटलंय। ठाकरे बंधू एकत्र आल्यावर फटाके फोडून जल्लोष करू असंही मोरेंनी म्हटलं। आशिष शेलारांचा गैरसमज झालेला आहे, त्यांनी मराठी माणसाला गृहीत धरले, त्यामुळे हा आशिष शेलारांचा खूप मोठा गैरसमज आहे आणि तो त्यांना 5 तारखेला दिसेल, जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हा गिरगाव चौपाटीला येईल आणि मग त्यावेळेस आशिष शेलार असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात होईल। असं आहे की राजकारणामध्ये आज काय ते आहे, उद्या काय होईल ते काहीही सांगता येत नाही। कुठला पक्ष कुठे जाईल, कोणाची युती होईल हे सांगणं मोठं कठीण आहे। तसं तर लोकांचं जे आहे विशफुल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो अनेकांचे आहे, ते मागेच मी सांगितलं 2 पवार 2 ठाकरे एकत्रित यावं वगैरे वगैरे, परंतु राजकारणामध्ये तसं घडतंच असं नाही। विचार आणि मन तसे वेगळे असायचं काही कारण नाही, ते एकच आहेत आणि आपली जी अपेक्षा तसं व्हायला काही हरकत नाही असं महाराष्ट्रातील तमाम जनतेला, फक्त शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असं वाटतं। आम्ही महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताचा विचार करणारी माणसं आहोत, त्यामुळे हा मोर्चा सुद्धा एकत्रित येत असताना जर विषय एकच असेल, एकाच मुद्द्यावर लढाई चालू असेल, एकाच यंत्रणेशी लढा असेल आणि साध्य काय करायचं ते साध्य सुद्धा एकच असेल तर वेगळे मोर्चे काढण्याची गरज नाही। पण ही मनोमिलनाची निश्चितपणे हा एक पहिला टप्पा असू शकतो, याला आपण सकारात्मकतेने आणि साकल्याने सुद्धा घेऊ शकतो।